मॉर्निंग. जॉग्रफी. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन, शिवालिक आणि मध्य हिमालय दरम्यान सपाट मैदानास काय म्हणतात. ठीक आहे. तर ऑप्शन्स दिले आहे. डून्स, हे मळंद आहे, मळंद लिहा इथे तुम्ही. हिमानी गाळाचे मैदान आणि हिमोड. ते उत्तर काय आहे तुमचं, डोन्स. ठीक आहे. शिवालिक्स आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान जे मैदानी भाग तयार होतो याला म्हटलं जातं डून. म्हणून इथे जे शहरं वसली जसं डेहराडून, डेहरा हे नाव होतं, पण हे डून या मैदानी प्रदेशात हे शहर वसलं म्हणून काय म्हणतात त्याला, डेहराडून. आलं लक्षात. जसं खाटमांडू, खाटमांडू नेपाळमध्ये आहे. ही रांग आहे ना, हिमालयाची रांग, ही नेपाळमधनं पण गेलेली आहे. तर शिवालिक्स आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान जे मैदान आहे तिथे खाटमांडू वसलेले आहे. हे पण मैदानी भागात आहे, लक्षात ठेवा. तर हे नद्यांच्या संचयनातून हे तयार झालेले आहे. ओके. सो याला काय म्हटलं जातं, डोन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, हिमालय रांग आणि त्याला इतर कोणत्या नावाने ओळखले जातात. जसं तुम्हाला माहिती आहे की हिमालयाच्या अशा 3 समांतर रांगा आहेत, बरोबर. कधी तुम्ही दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला तर दक्षिणेला, सर्वात दक्षिणेला हिमालयाची कोणती रांग येते, शिवालिक्स. कोणती रांग येते, शिवालिक. ओके. शिवालिकला समांतर उत्तरेला कोणती रांग येते, हिमाचल. कोणती रांग येते, हिमाचल. राईट. आणि त्याच्या वेट, ते हिमाचल. ओके. आणि हिमाचललाच त्याला आपण मध्य हिमालय पण म्हणतो, हिमाचल. राईट. आणि त्यालाच उत्तरेला अजून एक जी उंच रांग येते त्याला आपण काय म्हणतो, हिमाद्री. काय म्हटलं जातं, हिमाद्री. ओके. आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहोत. राईट. आणि हिमाद्रीच्याच उत्तरेला किंवा तुम्ही म्हणू शकता तिबेटचे पठार जो भाग आहे तिथून एक रांग अशी गेलेली आहे, याला आपण म्हणतो ट्रान्स हिमालय. काय म्हटलं जातं त्याला, ट्रान्स हिमालय. ओके. तर ह्या 4 असा रांगा आपण बघतो, हिमालयाच्या समांतर रांगा आहेत. राईट. तर यांना काय नावाने ओळखलं जातं, जसं शिवालिक्स. ठीक आहे. सगळ्यात दक्षिणेकडची ही रांग आहे हिमालयाची. तर बघा, तुम्हाला एक आयडिया आहे की हिमालय ही एक 2400 किलोमीटर विस्तार असलेली रांग आहे. 2400. आलं लक्षात. कशी आहे, जसं आपण बघतो अशी पूर्ण एकदम लांब 2400 किलोमीटर. तर यातली जी शिवालिक रांग आहे ना, तर याला विविध नावाने ओळखलं जातं. स्थानिक स्तरावर यांना विविध नावाने ओळखलं जातं. जसं जम्मूमध्ये शिवालिक रांगला काय नावाने ओळखलं जातं, जम्मू टेकड्या. काय नावाने ओळखलं जातं, जम्मू टेकड्या. ओके. जसंच तुम्ही पुढे येणार नेपाळ ह्या भागामध्ये इथे येणार तर तिथे काय नावाने ओळखलं जातं, दिहांग, चुरवा या नावाने. राईट. आणि पुढे जेव्हा तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये जातात, राईट, अरुणाचल प्रदेशमध्ये शिवालिकच्या टेकड्यांना काय नावाने ओळखलं जातं, तर डाफला, मिरी, जे तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये मी दिलेलं आहे. तर डाफला, मिरी, आभोर, मेश्मी. इथे मी 2 दिले आहेत, पण अजून तुम्ही पुढच्या लिहून ठेवा, डाफला, मिरी, आभोर आणि मेश्मी. या ज्या सगळ्या टेकड्या आहेत ह्या हिमालयाच्याच टेकड्या आहेत अरुणाचल प्रदेशमध्ये, पण या टेकड्या कोणाच्या भाग आहे, शिवालिक्सच्या. ओके. आणि हे जे नावं आहेत ना, डाफला, मिरी, अबोर, मेश्मी, हे शिवालिकचे टेकड्या आहेत. तिकडे यांना या नावाने ओळखलं जातं. ते नाव जरा थोडे वेगळे वाटतात ना, का, कारण की अरुणाचल प्रदेशमधल्या या काय आहेत, जमाती आहेत. काय आहेत, जमाती आहेत. तर त्यांचं ज्या भागात डाफला, तिथे ह्या जमाती तुम्हाला जास्त बघायला मिळतील, तर डाफला. ओके. सो हे लक्षात ठेवणार. तर शिवालिक हे झालं. त्याच्यानंतर मध्य हिमालय. आता शिवालिकला समांतर उत्तरेला जी रांग आहे त्याला आपण हिमाचल म्हणतो, मध्य भागात आहे म्हणून याला आपण अजून काय म्हणतो, मध्य हिमालय. तर मध्य हिमालय याला काय म्हणतो आपण, हिमाचल. ओके. आणि जसं आपण म्हणतो ना की आम्ही काश्मीर फिरून आलो, हिमालय बघून आलो, तर ॲक्च्युली आपण कुठे जाऊन आलेलो असतो, हिमाचलमध्ये. आलं लक्षात. जे पण तुमचे टुरिस्ट प्लेसेस आहे किंवा थंड हवेचे जे ठिकाणं आहे, डलहौसी, मनाली, कुलू मनाली, हे जे आहेत ना, लक्षात ठेवा, शिमला, हे सगळे कोणत्या रांगेत वसलेले आहेत, मध्य हिमालयामध्ये, ज्याला आपण हिमाचल म्हणून ओळखतो. ओके. दुसरं बृहत हिमालय. बृहत हिमालय म्हणजेच काय, हिमाचलला उत्तरेला जी समांतर रांग आहे उंच, त्याला आपण म्हणतो बृहत हिमालय. याला आपण बाह्य हिमालय पण म्हणतो, किंवा याला अजून हिमाद्री नावाने ओळखलं जातं, किंवा याला अजून भगीरथ नावाने पण ओळखलं जातं. लक्षात आलं. यस. सो हिमाद्री. ट्रान्स हिमालय. ट्रान्स हिमालय हे लक्षात ठेवा. आपण जसं आपण ह्या 3 रांगा बघतो, तर ही हिमालयाची मुख्य रांग म्हणून नाही एवढी ओळखली जाते. लक्षात ठेवा, ही तिबेटचे पठार आणि मुख्य जसं आपले हिमाद्री यांच्या दरम्यान ही रांग जाते, याला आपण म्हणतो ट्रान्स हिमालय. ओके. आता ट्रान्स हिमालय जसं तुम्हाला एक आयडिया आहे, काराकोरम ऐकलं आहे सगळ्यांनी, यस, लडाख ऐकलं आहे. आलं लक्षात. हे कोणत्या रांगेचे भाग येतात, ट्रान्स हिमालय. कोणाचे भाग येतात,
ट्रान्स हिमालय. ओके, सो ट्रान्स हिमालय याला काय नावाने ओळखलं जातं? कृष्णगिरी. काय नावाने ओळखलं जातं? कृष्णगिरी. क्लिअर? चलो, सो याचा आन्सर काय येणार आहे तुमचं? ऑप्शन 4. ठीक आहे. तर आणि हे सगळे समांतर रांगा आहेत, हे पण लक्षात ठेवायचे. 2400 किलोमीटरचा विस्तार आहे हिमालयाचं, हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हिमालयावर आहे पुढे पण आपण क्वेश्चन्स घेतलेले. येस, नेक्स्ट. आता चुकीची जोडी निवडा. ठीक आहे. सालबर्डी अमरावतीमध्ये आहे, हे गरम पाण्याचे झरे आहेत. येस. हॉट वॉटर स्प्रिंग. येस, बरोबर. पारपोली फुलपाखराचे गाव. येस, हे फुलपाखराचे गाव म्हणून घोषित आहे. हे 5 वर्ष झाले. ज्यावेळेस आपण 2015 मध्ये आपलं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? ब्लू मॉर्मॉन आहे ना, त्याच वेळेस हे गाव पण घोषित केलं होतं. ओके, फुलपाखरूचे गाव पारपोली. भिलार पुस्तकांचे गाव, सातारा जिल्हा. येस, ठीक आहे. ओके, आणि धोडप नाशिक जिल्ह्यात. याला कामगारांचे गाव म्हणतात का? नाही. धोडप हे ना लक्षात ठेवा, इथे साहसी खेळ केंद्र आहेत, ॲडव्हेंचरस स्पोर्ट सेंटर. कारण हे उंच शिखर आहे, तर इथे जे आपण म्हणतो ना ट्रेकिंग किंवा जे पण बाकी साहसी खेळ केंद्र तयार होत आहे टुरिझम हे होण्यासाठी, तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकमध्ये पण कधी तुम्हाला चांदवड माहीत असेल, हायवेवर आहे, तर त्या भागात आहे, तुम्हाला बघायला मिळेल धोडप. राईट. तसे इम्पॉर्टंट पर्यटन ह्या हिशोबाने पण महत्त्वाचं आहे. तिथे काय आहे? साहसी खेळ केंद्र. तर ऑप्शन 4 हे काय आहे? चुकीचे आहे. कामगारांचे गाव किंवा कामगारांचे शहर कोणाला म्हटलं जातं? सोलापूर आहे ना. सो हे तर चुकीचं आहे. नेक्स्ट. समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुती मंदिरापैकी, बघा तुम्हाला माहित आहे स्वामी म्हणजे रामदास स्वामी जे होते त्यांनी 11 मारुती मंदिरं स्थापन केली होती. आणि कोणत्या नदीच्या खोऱ्यात केली होती? कृष्णा. कोणत्या नदीच्या खोऱ्यात? कृष्णा. 11 मारुतीचे मंदिरं जे स्थापन केली, त्यापैकी 2 मारुतीची जे मंदिरं होती ते एकाच गावात स्थापन केली होती. ती म्हणजेच कोणती आहे? चाफळ. ठीक आहे, हे लक्षात ठेवणार. हे 11 नावं जे आहेत मी स्पष्टीकरणमध्ये दिलेले आहेत, 11 पैकी ते 10 येणार आहे, बिकॉज 2 ते एकाच गावामध्ये, ते 10 गावं कोणती आहेत ते पण एक लक्षात ठेवणार. ओके, सो उत्तर आहे याचं चाफळ. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य विधान निवडा. लोणार सरोवराची निर्मिती बेसॉल्ट खडकात झाली आहे. येस, लोणार सरोवर सगळ्यांना माहीत असेल ना, याला आपण क्रेटर लेक पण म्हणतो. लोणार बुलढाणा जिल्हा है ना. येस, याला आपण क्रेटर लेक पण, जसं आपण म्हणतो ना की उल्कापात ॲक्च्युली हे टर्म रॉंग जातं. अश्नी काय असते? उल्कापात काय असतं ना की काही शिलाखंड जे असतात, जे आपण म्हणतो अवकाशात फिरत असतात आणि काही वेळेस ते पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरतात. राईट. जेव्हा हे पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरतात तर वातावरणाशी यांचं घर्षण होऊन हे जळून खाक होतात. आलं लक्षात? हे जे आपण बघतो बघा, जेव्हा उन्हाळ्या वगैरे मध्ये जास्त करून आपण ते ऑब्झर्व करतो, आपल्याला तारा तुटताना दिसतो. एक्झॅक्टली ते काय होत असतं? उल्कापात. काय होत असतं ते? उल्कापात. बरोबर. तर जळून ते खाक होऊन जातं, याला आपण म्हणतो उल्कापात. पण काही वेळेस हे शिलाखंड पूर्ण जळत नाही आणि हे शिलाखंड आपल्या पृथ्वीवर येऊन थडकतात. याला काय म्हटलं जातं? अश्नी. काय म्हटलं जातं? अश्नी. तर हे पूर्ण जळालं नाही म्हणून तो पृथ्वीवर थडकला ना, आणि म्हणून काय तयार झालं होतं? बुलढाणाचं सरोवर. तर अश्नीमुळे तयार झालेलं आहे. तर हे बरोबर आहे. लोणार सरोवराची निर्मिती. आता जिथे हे लेक तयार झालं, सरोवर तयार झालं, तिथे कोणते खडक आहे? बेसॉल्ट. तर हे बरोबर आहे. बेसॉल्ट हे अग्निजन्य खडक आहे. यस, ते हे बरोबर आहे. आणि थर्मोल्युमिनेसन्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोणार सरोवराचे वय सुमारे 52,000 वर्षपूर्वीचे आहे. हे पण बरोबर आहे. ओके. आणि बघा यांचं संवर्धन. आणि हे जे सरोवर आहे कोणत्या पाण्याचे सरोवर आहे? खाऱ्या पाण्याची. कोणत्या पाण्याचे आहे? खाऱ्या पाण्याचे. आणि बघा खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे म्हणूनच तुम्हाला आठवत असेल लास्ट इयर लोणार सरोवर जरा असा पिंकिश झाला होता, गुलाबी रंगाचा. बरोबर. कारण की खाऱ्या पाण्यामध्ये काही जे बॅक्टेरियाज असतात, हॅली बॅक्टेरिया त्याला म्हणतात, हेलिकोबॅक्टेरिया असं म्हणतात. हॅली म्हणजेच काय? खाऱ्या पाण्यात ते जगतात. तर यांची संख्या वाढली होती म्हणून पाण्याचे रंग कसं दिसायला लागले होते? पिंक कलर, गुलाबी रंगाचे. तर तिथे काय कोणी रंग मिसळलं वगैरे नाही होतं, कारण ते जीवाणूंची संख्या वाढली होती म्हणून. ते हे कोणतं? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, लक्षात ठेवणार. राईट. सो ब दोघं पण बरोबर आहे. सो ऑप्शन 3 इज द
आन्सर. आणि हे क्रेटर लेक आहे, हे पण लक्षात ठेवणार. आणि यांचं संवर्धन व्हायला पाहिजे. बघा ही एवढं मोठी म्हणजे जॉग्राफिकल हे म्हटलं जातं ना याला, याची एवढं रिसर्च केलं जातं, हे मेंटेन असायला पाहिजे म्हणून याला वन्यजीव अभयारण्य म्हणून पण घोषित केलं गेलेलं आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन ना. सोलापूर जिल्ह्याचा आकार काही प्रमाणात चांदणीसारखा आहे. यस, एकदम काय स्टार शेप असं नाही आहे, पण आहे असा प्रकारचा आहे सोलापूर जिल्ह्याचा आकार. येस, स्टार शेप, लाईक अ स्टार शेप. बघा नकाशामध्ये तुम्ही आउटलाईन टाका त्याला, एक डार्क तुम्हाला दिसेल सोलापूर लाईक अ स्टार. जिल्हा तसा दिसतो, बरोबर आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दक्षिणेला सोलापूर आहे. यस, बरोबर ना आहे. कधी तुम्ही एक एक जिल्ह्याचं बघितलं, सोलापूरच्या वायव्येला पुणे येतं, सोलापूरच्या दक्षिणेला काय येतं, पश्चिमेला काय येतं सातारा है ना, दक्षिणेला सांगली, बरोबर, कर्नाटक इकडे. तर हे सगळं लक्षात ठेवा, की जिल्ह्याचं थोड्याफार तरी पॉईंट्स तुम्हाला माहीत असायला पाहिजे, कारण कंबाईनला असे विचारतात, जिल्ह्यांची सीमा विचारले जातात. सो हे लक्षात ठेवणार. कामगारांचे शहर म्हणून सोलापूरला ओळखलं जातं. यस, ओके. सो तिघं पण ऑप्शन बरोबर आहे. तर अ ब क हे काय आहे, योग्य आहे. खूप आपण किचकट केलेलं नाही आहे, व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स है ना. यस, नेक्स्ट आता जोड्या लावा. हां, इथे काही जणांना मे बी कन्फ्युजन झालं असेल का धामापूर सरोवर. धामापूर सरोवर आपण दोघं ठिकाणी वाचतो, याला सिंधुदुर्गमध्ये पण वाचतो, रत्नागिरीमध्ये पण वाचतो, राईट. सो इथे काहींना जरा कन्फ्युजन झालं असेल तर ठीक आहे, बट बघा इथे आता आपण काय घेऊया, रत्नागिरी. काय घेऊयात, रत्नागिरी. पण इथे लक्षात ठेवा, अजून तुम्ही सिंधुदुर्ग पण लक्षात ठेवून ठेवायचं आहे, राईट. त्याच्यानंतर रामसागर सरोवर कुठे आलं, हे नागपूर. मोती तलाव, मोती तलाव सिंधुदुर्ग, पण मोती तलाव एक्झॅक्ट आपण कधी बघितलं तर सावंतवाडी. कुठे आहे मोती तलाव, सावंतवाडी. बघा सावंतवाडी जे आहे, सावंतवाडीचं कधी तुम्ही याचं कधी प्रारूप बघितलं, ह्या गावाचं म्हणजे या तालुक्याचं प्रारूप बघितलं, स्ट्रक्चर बघितलं, तर हे कोणत्या आकाराचं वस्ती आहे, गोलाकार. का, कारण की ही जे सावंतवाडी जे वसलेलं गाव आहे ना, हे मोती तलावाच्या भोवती तयार झालेलं आहे. कोणत्या तलावाच्या भोवती तयार झालेलं आहे हे गाव, मोती तलावाच्या भोवती. म्हणून या वस्तीचा आकार प्रारूप कधी आपण घेतला तर तो कोणता येतो, गोलाकार. ओके. सो ह्युमन जॉग्रफीमध्ये वस्त्यांमध्ये पण तुमचा हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. यस, त्याच्यानंतर मस्तानी तलाव. यस, बघितलं असेल तुम्ही, बाजीराव मस्तानी, इथे आंघोळ करायला जायची मस्तानी असं म्हणतात है ना. यस, क्लिअर सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन ना. नद्यांच्या संगमांचे उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. आता आपण पहिले एक एक भाग बघूया. तापी पूर्णा संगम कुठे होतं, जळगाव जिल्ह्यामध्ये होतं, चांगदेव. जळगाव जिल्ह्यामध्ये होतं चांगदेव. आणि मग इथून हा संयुक्त प्रवाह पुढे पूर्ण वाहतो. ओके, तर हे कुठे आहे, जळगाव जिल्हा, चांगदेव. येस. सिंदफणा आणि गोदावरी यांचा संगम कुठे होतो, बीड जिल्ह्यामध्ये. कुठे होतो, बीड जिल्ह्यात होतो, मंचरोत. एक मिनिट. ठीक आहे. वर्धा वैनगंगा संगम कुठे होतं, चपराळा. चपराळा कुठे आलं, हे गडचिरोली. यस. गोदावरी आणि प्राणहिता, बघा तुम्हाला माहिती आहे वर्धा आणि वैनगंगा यांचा एकत्रित प्रवाह म्हणजेच काय असते, प्राणहिता. आता प्राणहिता आणि गोदावरी कुठे मिळते, सिरोंचा. अगेन कोणता जिल्हा, गडचिरोली. ओके, तर सगळ्यात उत्तरेला काय येत आहे, चांगदेव, जळगाव जिल्ह्याचं. ओके, त्याच्यानंतर येणार आहे तुमचं वर्धा वैनगंगा संगम, कारण याला आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे बघतोय ना. त्याच्यानंतर येत आहे सिंदफणा गोदावरी, त्याच्यानंतर येतं गोदावरी प्राणहिता. तर आन्सर इज ऑप्शन 1. आलं का सगळ्यांना. कन्फ्यूज म्हणजे थोडासा मॅप बेस्ड क्वेश्चन होता हा, उत्तरेकडून दक्षिणेकडे. युजली तुम्हाला नद्या विचारतात, इथे आपण संगम घेतलेला आहे आणि हे कन्फ्युजिंग संगम आहे, जवळजवळ वाटतं ना सगळं. सो लक्षात ठेवा. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन ना. आंबेटी, तिवर, मारुडी, समुद्रफळ इत्यादी वृक्ष वनस्पती कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात. आता समुद्र फूल आलं तर याच्यावरनं तिवर आलं तरी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, किनारपट्टी लगत खारफुटीचे वन है ना, खारफुटीची वन हे खूप महत्त्वाचे असतात. जसं याला आपण खारफुटीची वन, याला आपण मँग्रुव्ज म्हणतो, कांदळवने म्हणतो. हे याचं बरंच महत्त्व आहे. जसं आपण म्हणतो की हे जमिनीची धूप थांबण्यास मदत करते, कोस्टल इरोजन जे आपण म्हणतो ना
ते कमी करण्यास मदत करते. जे पण मृदेचे अपक्षरण जे होते, मृदेची धूप होते, त्याला थांबवण्यास मदत करते. त्याच्यानंतर यांचा जो लाकूड येतो ह्या वनस्पतीपासनं, हा जळाऊ लाकूड म्हणून वापर केला जातो. आणि यांचे रूट्स जे असतात बघा, आता किनारपट्टी लगतचे हे वनं कसे असतात, पाणी दलदलीच्या भागात असतात ना, तर हे ऑक्सिजन जमिनीतनं घेऊ शकत नाही हे रूट्स. हे रूट्स कुठे आलेले असतात, वरती. कुठे आलेले असतात, वरती. आपले रूट्स मुळं कुठे असतात, जमिनीच्या आत गेलेले असतात ना, यांचे जे मुळं असतात ना, हे पाण्याच्या वरती आलेले असतात. हे वातावरणमधनं काय घेतात, ऑक्सिजन घेतात. आलं लक्षात, हे एक लक्षात ठेवायचं आहे. सो किनारपट्टी लगतचे वन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय जलमार्ग म्हणजे नॅशनल वॉटरवे क्रमांक 1 कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे ते? गंगा. येस, सगळ्यात मोठा आहे ना हा, म्हणजे डिस्टन्स वाईज पण हा सगळ्यात मोठा आहे की नाही? येस. ओके, आता इथे तुम्ही बघणार किती कुठून कुठपर्यंत आहे हा, अलाहाबाद टू हल्दिया 1620 किलोमीटर लांबीचा आहे हा. येस, गंगा. हुगली ही गंगा नदीची काय आहे? वितरिका. उपनदी नाही आहे, वितरिका. डिस्ट्रीब्युटरी वितरिका काय असते ना, हुगली काय असते, मी तुम्हाला एक वितरिका शॉर्टमध्ये सांगते. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा गंगा ही मुखालगत जाते, आलं लक्षात, म्हणजे ती समुद्राला, बंगालच्या उपसागराला जेव्हा भेटते, ती मुखालगत समुद्राच्या त्या भागामध्ये खूप सारा गाळ असतो, खूप गाळ जमलेला आहे, राईट. आता गाळ जमल्यामुळे नदी एकदम मुक्तपणे वाहू शकत नाही, गाळ त्याला अडथळा निर्माण करते. आता ज्यावेळेस नदीला अडथळा निर्माण करते आहे, तर नदी काय करते, तिचे फाटे फोडायला लागते. काय करायला लागते? फाटे फोडते. आणि ह्या फाट्यांना आपण काय म्हणतो? वितरिका. काय म्हटलं जाते या फाट्यांना? वितरिका. समजलं? तर हुगली ही काय आहे? गंगा नदीचा एक फाटा आहे, वितरिका आहे. ओके, तर या गंगा हुगली याच्यावर जो नॅशनल वॉटरवे तयार झालेला आहे. ओके, ब्रह्मपुत्र नदीवर कोणता आहे वॉटरवे? सादिया टू डुबरी है ना, नॅशनल वॉटरवे 2 दूसरा. ठीक आहे, आता इथे तुम्हाला बराक नदी पण दिली आहे बघा. ठीक आहे, बराक नदीवर कोणता आहे, कोणता वॉटरवे येतो? नॅशनल वॉटरवे 6. कोणता येतो? राष्ट्रीय जलमार्ग 6, बराक नदीवरचा. ओके, लक्षात ठेवा, अशा आपल्या भारतामध्ये अंतर्गत जलवाहतुकी, इनलँड वॉटरवेज ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रीय जलमार्ग, असे केवढे आहेत टोटल? 111. किती आहेत? 111. इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. करंट बेस पण असं पण लक्षात ठेवणार. येस, नेक्स्ट आता जलाशय आणि कोणत्या धरणाचे ते जलाशय त्याला नाव दिलेलं आहे, राईट. शहाजी सागर, माणिकडोह. कोणत्या नदीवर आहे हे माणिकडोह प्रकल्प? कुकडी नदीवर आहे. आणि पुणे जिल्ह्यात जुन्नर. कुठे आहे ते? पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे आहे माणिकडोह प्रकल्प. त्याच्या जलाशयाला, वॉटर बॉडीला काय म्हटलं जातं? शहाजी सागर. मुक्ताई सागर, हतनूर. हतनूर विच रिवर? तापी. कोणता जिल्हा? जळगाव. व्हेरी गुड. शंकर सागर, विष्णुपुरी. विष्णुपुरी हे एक उपसा सिंचन प्रकल्प आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. नांदेड आलं तर बट नॅशनल गोदावरी नदी, राईट. गोदावरी सगळ्यांना माहिती आहे. येस. आणि यशवंत सागर, उजनी. उजनी हे पुणे आणि सोलापूर दोघांच्या दरम्यान येतं, भीमा नदीवर आहे. कोणत्या नदीवर? भीमा. क्लिअर सगळ्यांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अंदमान निकोबार बेट समूह कोणत्या बुडालेल्या पर्वत रांगांचा भाग आहे? ते आहे अरक्कन योमा. ठीक आहे, अंदमान निकोबार हे बेट समूह जे आहे हे अरक्कन योमा. तुम्हाला जसं आता आपण हिमालय म्हटलो, हिमालयाने काय केलं होतं, पहिली जसं खाली वळाले होते, हिमालयाची रांग खालपर्यंत पोहोचलेली होती, पण कालांतराने समुद्र पातळी वाढली, बुडाले हे शिखर, त्यांचे फक्त वरचा भाग दिसत आहे, याला आपण म्हणतो बेट. ओके, ते बेट समूह अरक्कन योमा. आता नेक्स्ट, चुकीची जोडी निवडा. यावल अभयारण्य कुठे आहे? जळगाव. यावलमध्येच यावल एक आहे. काटेपूर्ण, वाशिम. सागरेश्वर, रॉंग, सांगली. आणि हा एकमेव महाराष्ट्रातील हा एकमेव अभयारण्य जे मानव निर्मित आहे. काय आहे तो? मानव निर्मित. सागरेश्वर. रेहकुरी, अहमदनगर. ठीक आहे, नेक्स्ट आता चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून वर्धा नदी वाहते? नाही. कधी आपण चंद्रपूर, गडचिरोलीच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? वैनगंगा. कोणती वाहते? वैनगंगा. आणि यवतमाळ, चंद्रपूरच्या सीमेवरून कोणती वाहते? वर्धा.
हे बघा, आज एक काम करा तुम्ही, नकाशा घ्या आणि रिव्हर्स नद्यांचं, आज इथे एवढं डिस्कशन झाल्यानंतर नद्यांचं एक मॅपिंग करून घ्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे युजली आपण केलेलं असतं, बहुतेक असं आपण करून जातो, पण काही नद्या आपल्या दक्षिण वाहिनी पण आहेत है ना. तर काही नद्यांचं मॅपिंग तुम्ही पश्चिमेकडून पूर्वीकडे करून घ्या. समजलं? पश्चिमेकडून पूर्वकडे. तर मॅपिंग थोडंसं करा, कारण काही क्वेश्चन्स डायरेक्ट मॅपने विचारलं तर मॅप बेस्ड असतात. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. तर हे दोघं पण विधान चुकीचे ठरतात है ना. यस, नेक्स्ट आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावरून शुक नदी वाहते. यस, शुक नदी. आणि या शुक नदी कोणत्या खाडीमध्ये जाते? विजयदुर्ग. बरोबर. यस, ते हे बरोबर आहे. तर फक्त क हे काय आहे? बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आणि इथे बघा, वर्धा वैनगंगा, इथे जेव्हा दोन नद्या आपण इथे बघत आहोत, वर्धा वैनगंगा. वर्धा नदीचा उगम कुठे होतो? मध्य प्रदेश. वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेश. दोघं पण नद्यांचं मध्य प्रदेशमध्ये आहे ना. यस, चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते जिल्हे पूर्वी अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांपासून निर्माण केले गेले नाही? आता आपल्याला माहिती आहे, सिंधुदुर्ग रत्नागिरीपासून, राईट. जालना औरंगाबाद, गडचिरोली चंद्रपूर, लातूर उस्मानाबाद, राईट. नंदुरबार धुळे, वाशिम अकोला. यस, बीड आणि वर्धा नाही आहे. सो उत्तर आहे ग आणि ह. एक प्रश्न असाच बेस पुढे पण घेतलेला आहे आपण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. काळ्या मृदेसंदर्भात योग्य विधान शोधा. योग्य, ठीक आहे. ही मृदा गोदावरी, कृष्णा, भीमा नद्यांच्या खोऱ्यात आढळते. काळी. येस, है ना. ब्लॅक सॉइल. येस, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर यात काळा रंग का असतो? काळा रंग का प्राप्त झालेला असतो या सॉइलला? टिटॅनिफेरस हा जो घटक असतो त्याच्यामुळे याला काळा रंग प्राप्त झालेला असतो. अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, सॉइल्स जेव्हा आपण अभ्यास करतो ना, काळा रंग अजून सॉइल्सला का प्राप्त होतो? ज्यावेळेस त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंटेंट, ह्युमसचे जेव्हा प्रमाण जास्त असते ना, तरी सॉइल कशी असते? डार्क कलर, ब्लॅक कलरची असते. लक्षात ठेवणार हे पण, राईट. ही मृदा वर्टिसॉल या नावाने ओळखली जाते. येस, हे बघा, एक वर्गीकरण असतो, जागतिक स्तरावरचा एक वर्गीकरण आहे जे युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे, सर्व स्वीकृत आहे. बरोबर. तो वर्टिसॉल ही मृदा, जेव्हा आपल्या काळी मृदेला कशामध्ये घेतो आपण? वर्टिसॉलमध्ये. तुम्हाला माहिती आहे, काळी मृदा, हिला पाणी दिल्यावर ती लगेच फुगते है ना. हिची जलधारण क्षमता जास्त असते काळी मृदेची. आणि कोरडी झाल्यावर हिला तडा पण पडतात ना, क्रॅक्स पण पडतात. आणि म्हणून ही स्वतःचं सेल्फ एरिएशन करून घेते. तडा पडल्यामुळे हवा खेळती राहते की नाही याच्यामध्ये, तर हिला असे वर्टिकल असे तड्या पडतात, म्हणून याला याच्यामध्ये घेतात वर्टिसॉल. सॉल म्हणजे सॉइल, लक्षात ठेवणार. ओके, हे क्लासिफिकेशन आहे, थोडंसं डिटेल पार्ट येतो हा, पण कसं काळी मृदा म्हटलं तर लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तर दोघं पण योग्य आहेत, अ आणि ब दोन्ही. ओ हो हो, काय विचारलंय? योग्य ना, अ आणि ब योग्य. हा, तर ऑप्शन 3 इज द आन्सर. आता अयोग्य विधान निवडा. सी, हा क्वेश्चन जर आपण म्हणतो ना की विचार करायचा आहे तुम्हाला, इथे सेन्ससवर बेस्ड क्वेश्चन आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची महिला साक्षरता भारताच्या महिला राष्ट्रीय साक्षरतेच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. आता इथे तुम्हाला दोन डाटा माहीत असायला पाहिजे. एक तर महाराष्ट्राचं स्त्रियांची साक्षरता आणि भारताची स्त्रियांची साक्षरता. तर मला आता इथे आपण लिहूया 2011 मध्ये. पहिले आपण राष्ट्रीय सरासरी बघूयात. नॅशनल लेवल म्हणजे भारताची एक सरासरी केवढी होती? किती आहे? 65.5 भारताची. म्हणजे भारताची एकूण स्त्रिया जेवढी लोकसंख्या आहे, किंवा नाही, स्त्रिया जेवढ्या आहेत त्यापैकी 65.5% स्त्रिया काय? साक्षर आहेत, राईट. आता महाराष्ट्र 2011च्या महाराष्ट्राचा कधी साक्षरतेचा स्त्रियांचा डाटा बघितला तर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत त्यापैकी 75.87% स्त्रिया काय आहे? साक्षर आहे. आता अगेन रीड दिस सेंटेन्स, परत पहिला विधान वाचा. बरोबर आहे? जास्त आहे ना, आपण सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. सो दिस स्टेटमेंट इज राईट. ओके, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ 1971 साली नोंदवण्यात आली. यस, किती नोंदवण्यात आली होती? ग्रोथ रेट केवढा होता तो? 27.45.
ओके. आता बघा इथे 71चं आपल्याला विचारलं आहे, मग आपल्याला 2001 आणि 11चा पण ग्रोथ रेट माहीत असायला पाहिजे. तर 2001 मध्ये आपला पॉप्युलेशन ग्रोथ रेट काय होता महाराष्ट्राचा? 22.7 ना. येस. आणि 2011 मध्ये हा ग्रोथ रेट केवढा झाला? 15.99. किती झाला? 15.99. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रोथ रेट नोंदवला होता 71 मध्ये. ठीक आहे, तर हे पण बरोबर आहे. बाललिंग गुणोत्तर प्रमाणात महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत चांगली आहे. हे चूक आहे, कारण राष्ट्रीय सरासरी जास्त आहे, महाराष्ट्राची कमी आहे. राष्ट्रीय सरासरी केवढी आहे? बाललिंग गुणोत्तर केवढा आहे? 919. बरोबर. आणि महाराष्ट्राचं एक मिनिट हा, महाराष्ट्राचं केवढं आहे? 883 ना. 94. येस, 894. क्लिअर. ते हे चुकीचं ठरतं, चांगली नाही आहे आपली भारताचा कंपेअर. भारताची पण काय खूप चांगली स्थिती नाही आहे, पण भारताचा विचार केला तर महाराष्ट्राची डाऊन. ओके. सो क हे काय आहे? अयोग्य आहे. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या वनांनी सर्वाधिक क्षेत्र व्यापलेलं आहे? उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, ड्राय डॅशिडियस फॉरेस्ट, याला आपण काय म्हणतो? ट्रॉपिकल ड्राय डॅशिडियस फॉरेस्ट. पानझडी वन, पानं गळतात ना हे उन्हाळ्यामध्ये, फेब्रुवारीपासून सुरुवात होते. तर अशा प्रकारच्या वनांनी आपलं 60% क्षेत्र व्यापलेला आहे. ओके. नेक्स्ट. आता जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्यात किती होते? सर्वात जास्त ना. येस, 11-22. आणि इथे जे दिलं आहे 1036 हे कोणाचं आहे? सेकंड हायस्ट आपल्या महाराष्ट्राचं सिंधुदुर्ग. लिंग गुणोत्तर म्हणजेच काय? लिंग गुणोत्तर म्हणजेच की 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती. तर 1000 पुरुष असेल तर तिथे रत्नागिरीमध्ये केवढ्या महिला आहेत? 1122. सिंधुदुर्गमध्ये जास्त. तर इथे लिंग गुणोत्तर जास्त असण्याचं कारण काय आहे? कारण हे दक्षिण कोकण भाग येतो, बरोबर, रत्नागिरी सिंधुदुर्ग. इथली पुरुष मंडळी, कारण हा बघा हा इथे प्राथमिक व्यवसाय जास्त चालतो, बरोबर. हे मागासलेले काही जिल्हे आहेत आपले महाराष्ट्रातले, तर इथले पुरुष मंडळी उत्तर कोकणामध्ये जसं ठाणे, रायगड, मुंबई इथे कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहे. तर खाली स्त्रियांचे प्रमाण कसे आहेत? जास्त. आपले कधी आपण लिंग गुणोत्तरचे पहिले 5 जिल्हे बघितले ना तर सगळे मागासलेलेच बघायला मिळतील. का? कारण की इथले सगळे पुरुष बाहेर उद्योगासाठी, म्हणजे जसं मुंबई, पुणे, रायगड, ठाणे जिथे उद्योगधंदे जास्त आहेत तिथे काय झालेले आहे? स्थलांतरित झालेले आहेत. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या लावा, शिखर आणि जिल्हा विचारलेला आहे. मांगी तुंगी हे याला आपण म्हणतो जोड किल्ले. एक पॉइंट लक्षात ठेवा, नाशिक जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य काय ना की इथे जोड किल्ले बघायला मिळतात तुम्हाला. तर तुम्हाला कधी असं विधान विचारलं की नाशिक जिल्ह्याचे वैशिष्ट्य जोड किल्ले, जसं मांगी तुंगी, आलं लक्षात? अजून कोणते माहित आहे? सालेर, मुलेर, रुलिया, जुलिया, मदनगड, बिदनगड, असे खूप सारे जोड किल्ले तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. ओके. आणि तुम्ही हे पण लक्षात ठेवा, मांगी तुंगी जी आहे तुम्हाला माहिती आहे सातमाळा अजिंठा, बरोबर. सातमाळा अजिंठा ही रांग आहे ना सह्याद्रीची पूर्वकडे गेलेली, तर सातमाळा ही रांग कुठपर्यंत ओळखली जाते? मांगी तुंगीपर्यंत. मांगी तुंगीपासून पुढे ही रांग काय म्हणून ओळखली जाते? अजिंठा. ओके. नाशिक जिल्ह्यामध्ये. तोरणा, पुणे. कळसुबाई आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर अहमदनगर. महाबळेश्वर सातारा. ओके. आता महाबळेश्वर पण तुम्ही गेले असाल, आता सीझन पण आहे स्ट्रॉबेरी. महाबळेश्वरमध्ये गेले, पूर्ण पर्वतीय भाग आहे ना, मग आता यांची उंची जी ठरते की हा उंच शिखर आहे, आपण बघतो महाबळेश्वरला पण, तर इथे जो सगळ्यात उंच शिखर जो आपण हायस्ट इथला बघतो तर तो कोणता आहे? सिंदोला. ते पण लिहून घ्या. बी स्पेसिफिक कंबाईनसाठी हे छोट्या छोट्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. दॅट इज सिंदोला. सिंदोला तो सगळ्यात उंच आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ही खिंड आहे पालघाट.
है ना. युजली तुम्ही हे वाचलेलं असतं पश्चिम घाट वाचत असताना की पालघाट खिंडीने पश्चिम घाटाची सलगता नष्ट होते असं वाचलेलं असतं है ना. आणि तुम्ही हे पण वाचलेलं असतं जेव्हा आपलं महाराष्ट्र वाचत असताना तुम्ही सह्याद्रीमध्ये पण अनेक खिंडी वाचले असतात. मग ते कन्फ्युजन पडतो का असं म्हणतायत की पालघाटने पश्चिम घाटाची सलगता नष्ट होते का. कारण की पालघाटची रुंदी जी आहे इट इज अ व्हेरी ब्रॉड, खूप रुंद घाट आहे ही 24 किलोमीटरची, 24 है ना. आणि याच्या दक्षिणेला जो पश्चिम घाट आहे याला आपण म्हणतो दक्षिण सह्याद्री. काय म्हटलं जातं त्याला, दक्षिण सह्याद्री. ओके, तर पालघाट. हां, आता हे बघा, देवनवरी हे गरम पाण्याचे झरे गडचिरोली जिल्ह्यात आहे. येस, रेअर फॅक्ट, अननोन फॅक्ट, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात. यस, आणि असं म्हणतात की इथे जे असं टाळ्या वाजवतात तर गरम पाण्याचं पाणी वरती येतो. आलं लक्षात. देवनवरी गडचिरोलीमध्ये आहे. खरोसा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेण्या आहेत. येस, खरोसा हे प्राचीन लेण्या आहेत. तर दोघं पण योग्य आहेत. अ आणि ब. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खरोसा? लातूर. येस, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांग गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात? बालाघाट, बरोबर. येस, आता इथे आपण दुसरं कधी बघितलं तर सातमाळा, तापी, गोदावरी. सातमाळा अजिंठा एकच येतं ते तापी गोदावरी. येस, महादेवच्या दक्षिणेला कोणती येते? भीमा आणि कृष्णा. उत्तरेला भीमा, खाली कृष्णा. येस, आता महाराष्ट्रातील जे आहे दिलेलं तुम्हाला काय दिलंय, शिखरांची उंची अनुसार उतरता क्रम लावा. ओके, चलो. कळसुबाई हे तर तुमचे फेवरेट क्वेश्चन पार्ट असतात तुमचे. 1646 मीटर्स है ना. महाबळेश्वर 1438. म्हणजे जे मी आता तुम्हाला सांगितलं ना, महाबळेश्वरची ज्यावेळेस उंची घेतली तर कोणतं शिखर? सिंधूला आहे. त्याचं नाव काय आहे? सिंधूला. त्याची उंची आहे 1438. सप्तशृंगी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? सप्तशृंगी नाशिक. गड आहे ना इथे, देवी पण आहे. येस, त्याच्यानंतर तोरणा पुणे जिल्हा किती आहे? 1404. आणि त्र्यंबकेश्वर परत नाशिक जिल्हा 4-6 1-2 मीटरचं काही एवढं, काही पुस्तकामध्ये हे असेल, काही पुस्तक 1-2 मीटरचं कधी फरक असेल तर काही एवढं हे करायचं नाही. फक्त पाठ ठेवा की ह्या रेंजमध्ये आहे. बरोबर, क्लिअर सगळ्यांना? तर उत्तर आहे बघा अ ब क ड ई असंच येतं ना. ऑप्शन 1 इज द आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त आहे? आता तुम्हाला पहिले तर हे माहीत असायला पाहिजे की काय असतं दैनिक सरासरी तापमान कक्षा. दिवस आणि रात्रीचा जो तापमान असतो आलं लक्षात, त्याच्यामध्ये त्यांचा जेव्हा आपण फरक काढतो तो डिफरन्स किती आहे त्याला आपण म्हणतो दैनिक तापमान कक्ष. आता 24 तास दिवस आपला किती असतो? 24 आवर्सचा. आता कमाल जो तापमान आहे मॅक्झिमम टेम्परेचर तो कधी घेतला जातो? मॅक्झिमम टेम्परेचरची नोंद कधी घेतली जाते? येस, दुपारीच घेतली जाते. पण असं आपल्याला वेग बोलता येईल का? एक फिक्स टाइम असतो ना की SBIच्या बँकच्या एम्प्लॉई सारखं आम्ही लंच टाइम नंतर जाऊ, आरामात जाऊ, असं चालेल का? नाही, ती एक स्पेसिफिक टाइम असतो 2 ते 4च्या दरम्यान घेतली जाते. हे बघा, भलेही सूर्य 12 वाजता डोक्यावर असलं तरी 12 वाजता घेतली जात नाही. कारण ही जी पण ऊर्जा आहे याला भूऔष्मिक ऊर्जेमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागतं. तर मॅक्झिमम टेम्परेचरची नोंद कधी होते? 2 ते 4. ठीक आहे. आणि मिनिमम टेम्परेचरची नोंद कधी होते? पहाटे. पहाटे ते पण कधी होते? 2 ते 4च्या दरम्यान. पहाटे 2 ते 4च्या दरम्यान. तर जे पण मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचर जे असेल यांचा फरक काढला जातो, जे येईल याला आपण म्हणतो दैनिक सरासरी तापमान कक्षा. ते हे इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचं. अलिबाग सागरी किनाऱ्यावर आहे, म्हणजे समुद्र सानिध्य आहे. इथे कधीच दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये जास्त फरक राहत नाही. त्याच्यामुळे इथे जास्त असेल का? नाही, जास्त फरकच नाही आहे ना. त्याच्यामुळे यांचा डिफरन्स काढला तरी तो 4-5 डिग्रीचा असा असेल, हे नाही. त्याच्यानंतर पुणे, कोल्हापूर इथे पण जास्त नाही. एक पॉईंट इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जसं तुम्ही सागरी सानिध्यपासून खंडा अंतर्गत भागात येतात
टुवर्ड्स लँड एरियाकडे येतात, तापमान कक्षा काय होते, वाढत जाते. आता याच्यात तुम्ही बघा, नागपूर एकदम इकडे येतो ना, सगळ्या बाजूने तो काय आहे, भूवेष्टित आहे, लँडलॉक्ड आहे. त्याचं बघायला गेलं तर नागपूर आपलं पुणे आणि कोल्हापूर पण आहे. पण समुद्र सानिध्यापासून जसं तुम्ही आतमध्ये येणार, हे काय होणार, वाढत जाणार. समजलं? म्हणून तुम्हाला एकदा प्रश्न असा पण विचारला गेला होता की मुंबई आणि नांदेड एकाच अक्षवृत्तावर आहे, एकच अक्षवृत्तावर आहे, पण दोघांचे हवामान वेगवेगळे आहे. बिकॉज मुंबई याला सागरी सानिध्य आहे आणि तेच नांदेड हे काय आहे, भूवेष्टित आहे. त्याच्यामुळे दोघांच्या तापमान कक्षामध्ये, हवामानमध्ये काय असेल, फरक असेल. समजलं सगळ्यांना? येस, याच्यावर बेस हा क्वेश्चन होता. आता नेक्स्ट, कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा क्रम कोणता आहे, योग्य क्रम. खाड्या, इस्चुरीज, याला आपण इंग्लिशमध्ये अजून काय म्हणतो, इस्चुरी. आता खाड्या म्हणजेच काय की जिथे एक सिंपल लँग्वेजमध्ये जसं आपण म्हणतो समुद्र आणि नदी जिथे एकत्रित मिळते याला आपण म्हणतो खाडी. आणि खाड्या हे तुम्हाला खास करून कुठे बघायला मिळते, पूर्व किनारपट्टीवर बघायला मिळते का, नाही. कुठे खाड्या, सगळ्या पश्चिम. पूर्व किनारपट्टीला तुम्हाला त्रिभुज प्रदेश बघायला मिळतं का, कारण तिथे आपल्या जसं आपण बघतो द्विकल्प पठाराचा किंवा पठाराचा उतार कसा आहे, पश्चिमेकडून पूर्वकडे. आलं लक्षात, मंद उतार आहे, बरोबर. तर तिथे तुम्हाला काय बघायला मिळतं आहे, पूर्व किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश. पश्चिम किनारपट्टी आपली खचलेली किनारपट्टी आहे. कशी आहे, खचलेली किनारपट्टी. खचलेली किनारपट्टी असल्यामुळे खाड्या हे इथे बघायला मिळतात. समजलं, लक्षात आलं. कारण की पहिले या नद्या वाहत होत्या, पण त्यावेळेस समजा अजूनपर्यंत खचण्याची क्रिया नव्हती झालेली, प्रस्तारभंग नव्हतं झालं, त्यावेळेस ह्या नद्या डायरेक्ट समुद्राला अशा भेटत होत्या. पण आता खचल्यामुळे काय झालं की या नद्या अशा जे वाहत होत्या, हा भाग पाण्यात गेला खाली. आता या नद्या काय करतात, अपक्षरण करत करत समुद्राला मिळत आहे. तर समुद्र आणि नदी जिथे मिळते याला आपण काय म्हणतो, खाडी. क्लिअर? ओके, चलो. सो इथे तुम्हाला जे विचारलं आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. ओके, चलो इथे बघूयात. पहिले आपण भाट्याची खाडी. ठीक आहे, कोणती नदी जाते, काजळी नदी, बरोबर. यस, कोणत्या जिल्ह्यामध्ये येते भाट्याची खाडी, रत्नागिरी. यस, पूर्णगड खाडी, मुचकुंदी नदी. यस, विजयदुर्ग, आताच आपण बोललो शुक नदी जाते ना विजयदुर्गच्या खाडीमध्ये. आणि देवगडची खाडी, देवगड नदी, बरोबर. हेच येते, बरोबर, हेच येते. कधी खाड्यांचा क्रम बघितला तर ऑप्शन 1 इज द आन्सर. आता याच्यामध्ये बहुतेक तर ते सगळे आपण घेतल्यात खाड्या ना, एक फक्त आय थिंक जयगडची खाडी एक एक्स्ट्रा घेतली आपण बघा, जयगड. तर जयगडच्या खाडीमध्ये कोणती नदी जाते, शास्त्री. कोणती नदी जाते, शास्त्री. तर खाड्या करत असताना खाड्यांचा क्रम लक्षात ठेवा, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे खाड्या आहेत ते लक्षात ठेवा, आणि याच्यामध्ये कोणत्या नदीचं मुख येतं हे लक्षात ठेवायचं आपल्याला, राईट. आणि खाड्या का तयार होतात पश्चिम किनाऱ्यावर, हे. ओके, नेक्स्ट, भारताची पूर्व पश्चिम व दक्षिणोत्तर लांबी किती आहे. पूर्व पश्चिम भारताची विचारली आहे, बरोबर. आणि उत्तर दक्षिण किती येते बघा, एक राऊंड फिगर असं लक्षात ठेवायचे, 2900 किलोमीटर पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण 3200 किलोमीटर, असा राऊंड फिगर लक्षात ठेवा. इथे आपण एक्झॅक्ट फिगर्स घेतलेल्या आहेत, राईट. इथे एक पॉईंट लक्षात ठेवा, सगळ्यात उत्तरेला आपलं जम्मू काश्मीर येतं. तर उत्तरेमध्ये सर्वात जो गाव आहे तो कोणता आहे, दफदार. कोणता आहे, दफदार, जोडाक्षर आहे दफदार, ठीक आहे. त्याच्यानंतर पश्चिमेला आपला सौराष्ट्र येतो, गुजरातचा सौराष्ट्र भाग. इथे कोणता गाव येतो जो सगळ्यात पश्चिमेला, आपला गुहार मोठा. कोणता येतो, यस. पूर्वला अरुणाचल प्रदेश, बरोबर. किबिथू कोणता येतो, यस. आणि खाली दक्षिणेला कन्याकुमारी है ना. या पॉइंटला आपण काय म्हणतो अजून, पॉइंट कॅमेरून. काय म्हटलं जातं याला, पॉइंट कॅमेरून. आता इथे एक पॉइंट लक्षात ठेवा अजून, उत्तर दक्षिण हे आपण मुख्य भूमीचं बघितलं, बरोबर. आपल्या भारताच्या मुख्य भूमीवर भारताचे अजून 2 भाग आहे ना, एक अंदमान निकोबार आणि इकडे लक्षद्वीप. तर अंदमान निकोबार मधला ग्रेटर निकोबार सगळ्यात दक्षिणेकडचा कोणता बेट आहे,
ग्रेटर निकोबार. या ग्रेटर निकोबारवर सगळ्यात आपल्या भारताचा दक्षिणेकडचा पॉईंट आहे, ज्याला आपण म्हणतो इंदिरा पॉईंट किंवा याला पिग्मेलियन पॉईंट पण म्हटलं जातं. पण हा जो आपण प्रश्न घेतला हा आपण मुख्य भूमीचा घेतलेला आहे. क्लिअर? तर उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. ठीक आहे, तर ऑप्शन 1 इज द आन्सर. आता पुढील भूरूपांचा विचार करा. यस, हिमोड, दैत्य सोपान, सर्प, तळपात्र, यू आकाराची दरी, हे सगळे भूरूप तुम्हाला कुठे बघायला मिळेल? ज्यावेळेस तुम्ही बर्फाळ प्रदेशात जा, जिथे हिम नदी आहे त्या प्रदेशात बघायला मिळेल. बरोबर? येस. किंवा तुम्ही काश्मीर या भागात गेले तर तुम्हाला हे बघायला मिळणार आहे. आता इथे पण बघा, कारण हिम नदी 2 प्रकारचे कार्य करते. हिम नदी एक करते ती अपक्षरणचे कार्य करते, झीज करत जाते, आणि एक ती काय करते, निक्षेपांचं कार्य करते. तर मग इथे तुम्हाला काय विचारलंय की क्षरण कार्य, हे मध्ये भूरूप वगैरे सोडून द्या का, क्षरण कार्यामुळे, अपक्षरण इरोजन मुळे काय तयार झालंय, तर हिमोड होतं का? नाही. हिमोड हे काय आहे? निक्षेपण. जो ढीग तयार होतो ना, गाळाचा ढीग, हिमनदी वाहत असताना ती गाळाचा ढीग तयार करते, त्याला काय म्हणतात? हिमोड, किंवा इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो मोरेन. काय म्हणतो? मोरेन. ओके. दैत्य सोपान अपक्षरणमुळे. दैत्य सोपान काय, हिमनदी जिथे वाहत असताना ती काय करते, अपक्षरण करून एकदम महाकाय पायऱ्या तयार करते, मोठ्या मोठ्या पायऱ्या तयार करते. दैत्य सोपान एक राक्षस होता ना, महाकाय राक्षस, म्हणून इथे महाकाय पायऱ्या असतात, म्हणून याला काय म्हणतात? दैत्य सोपान, ग्लेशियर स्टेअरवेज. सर्क आराम खुर्ची सारखा भूरूप तयार करते हिमनदी, त्याला म्हणतात सर्क. याला आपण म्हणतो हिमगर्त पण म्हणतात. याला काय म्हणतात? हिमगवर, हिमगर्त. ठीक आहे. तळपात्र, हिम नदीने काही खळगे तयार केलेले असतात, ती मार्गातून वाहत असते, त्याला आपण म्हणतो तळपात्र. ते हे पण इरोजन. आणि यू आकारची दरी. यू आकारची दरी बघा, हिम नदी ना, जसं नद्या स्वतःची दरी तयार करतात ना, हिम नदी स्वतःची दरी तयार करू शकत नाही. ती एखाद्या त्या भागात एखाद्या नदीची दरी असेल ना, त्यातनंच ही वाहते. आणि हिम नदीकडनं कधी पण आडवे अपक्षरण होते, उभे अपक्षरण होत नाही. आडवे अपक्षरण होते म्हणून ती काय करते, दरी सपोज अशी असेल, आडवे अपक्षरण करून करून हा भाग कापते, हा भाग कापते, आणि याचा आकार कसा होऊन जातो? यू आकार. कारण ही खोल नाही करत ना, यांची एवढी अपक्षरण क्रिया नसते. तर यू आकाराची दरी. तर उत्तर काय असणार तुमचं? अ काढायचं तर ब, क, ड आणि ई. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य विधान निवडा. औरंगाबाद प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड हा सर्वात मोठा जिल्हा आहे. बरोबर? बघा, आपल्या प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबादच आहे. 8 जिल्हे असतात. आणि ह्या विभागामध्ये पण बीड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा आहे, औरंगाबाद नाही आहे, लक्षात ठेवणार. राईट. सो हे मी स्पष्टीकरणमध्ये फिगर्स पण दिले आहे, सो ते बघा. सोयगाव हा औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका. यस, सोयगाव है ना. यस, हे दोघं पण बरोबर आहेत. अ आणि ब योग्य. बरेच मॅप बेस्ड क्वेश्चन दिसत आहेत तुम्हाला, है ना. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नाव, नुब्रा दरीतून सियाचीन हिमनदी वाहते. यस, लक्षात ठेवा, मी तुम्हाला आत्ता सांगितलं, हिमनदी स्वतःची दरी तयार करत नाही, ती एखाद्या नदीच्या दरीतनं वाहत असते. तर सियाचीन जी आपल्या भारताची सगळ्यात मोठी हिमनदी आहे, ती कोणत्या नदीच्या दरीतनं वाहते? नुब्रा. कोणत्या? नुब्रा. क्लिअर? हे बरोबर आहे. लोलोफोंड आणि तैराम शहर या सियाचीनच्या उपहिमनद्या आहेत. यस, जसं आहे नद्यांना उपनद्या असतात ना, तसं हिमनद्यांना पण उपहिमनद्या असतात. हे सियाचीनच्या 2 उपहिमनद्या आहेत. सियाचीन हिमनदी पीर पांजाल रांगेतील हिमनदी आहेत? नो, पीर पांजाल मधली नाही आहे सियाचीन. कधी मोठी आहे, ते बर्फाळ प्रदेश तेवढा मोठा असायला पाहिजे ना. तर ही आहे काराकोरम रांगेतील. कोणत्या? काराकोरम रांगेतील. म्हणून क हे काय होतो? चूक होतो. अ आणि ब हे योग्य आहे. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, हिमालयातील शिखरांचा पश्चिमेकडून पूर्वीकडे क्रम लावा. फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. कन्फ्युजन? बद्रीनाथ, केदारनाथ सगळं एकदम येतं ना ते. यस, सिम्पल. सी, केदारनाथ पहिले येतं क, त्याच्यानंतर येतं बद्रीनाथ. यस, त्याच्यानंतर येतं आहे कामेट, आणि त्याच्यानंतर येतं त्रिशूल. तर तुमचं उत्तर काय असणार? क, अ, ड, ब. ऑप्शन 3 इज द आन्सर. मॅपिंग करावं लागेल तुम्हाला, मॅपिंग करावं
लागेल. आणि लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर्स बघितले तुम्ही, लास्ट इयरची प्री झाली तुमची कंबाईनची, भारतावर क्वेश्चन्स होते. यस. आणि मॅप बेस्ड क्वेश्चन्स होते. यस. सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. नेक्स्ट नाव, नर्मदा नदीच्या महाराष्ट्रातील उपनद्या कोणत्या आहेत? कमॉन, महाराष्ट्रातील. येस, तुम्हाला माहिती आहे नर्मदा आपल्या महाराष्ट्रातनं फक्त किती वाहते? 54 किलोमीटर. किती वाहते? 54 किलोमीटर. तिची एकूण लांबी खूप आहे, 1290 आहे ना. यस. पण महाराष्ट्रातनी ती केवढी वाहते? फक्त 54 किलोमीटर वाहते. ठीक आहे. इथे तिला दोन उपनद्या मिळतात महाराष्ट्रामध्ये, ती म्हणजेच उदय आणि देवगंगा. आणि लक्षात ठेवा, जे महाराष्ट्रातला सगळ्यात उत्तरेकडचा जो तालुका आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात उत्तरेकडचा तालुका तो कोणता आहे? दडगाव. त्याला अक्राणी पण म्हणतात, अक्राणी म्हणतात, दडगाव म्हणतात. आणि ते दडगाव कोणत्या नदीच्या काठावर आहे? उदय. कोणत्या नदीच्या काठावर आहे? उदय. ओके. नेक्स्ट नाव, सियाल आणि बघा तवा, शक्कर, हे जे कुंडी, तवा, हे जे आहेत ना, हे नर्मदाच्याच उपनद्या आहेत, पण हे तिला महाराष्ट्रात भेटत नाही. पण या उपनद्या लक्षात ठेवा. ठीक आहे. सियाल आणि सायमा हे पृथ्वीच्या कोणत्या थराचे भाग आहेत? शिलावरण. हे बघा, आपल्या पृथ्वीचं अंतरंग जेव्हा आपण अभ्यास करतो, आपल्या पृथ्वीचा, इथे मी खाली डायग्राम काढते आहे, आपल्या पृथ्वीचा अंतरंग 3 थरांमध्ये आपण विभागतो. बरोबर. सगळ्यात वरचा जो थर जिथे आपण राहतो, फिरतो, हा भाग कोणता आहे? शिलावरण. यस. त्याच्यानंतर प्रावरण, त्याच्यानंतर केंद्र भाग गाभा, किंवा याला आपण निफे पण म्हणतो. काय म्हणतो? निफे. का? कारण की ते निकेल आणि फेरस हे 2 मूलद्रव्ये जास्त असतात, त्याच्यामुळे याला निफे पण म्हणतात. राईट. तर जसं हे थर तयार होत असताना जसं आपण बघतोय की पृथ्वी जेव्हा निर्माण झाली, पहिले हे वायूचा गोळा होती, त्याच्यानंतर फिरत 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 थंड होत गेली. जे जड मूलद्रव्य होते हे केंद्रस्थानी स्थिर झाले, हलके मूलद्रव्य हळूहळू बाहेरच्या स्थानी स्थिर गेले. तर जसे हलके मूलद्रव्य तर बाहेरच्या थरावर सियाल आणि सायमा, वरचा सियाल आणि खालचा सायमा. जसं तुम्ही प्रावरण क्षेत्रात येणार ना, इथे तुम्हाला अजून जड मूलद्रव्य बघायला मिळणार. प्रावरण पासून तुम्ही गाभ्याकडे येणार, अजून जड मूलद्रव्य. तर डेन्सिटी काय होते, घनता काय होते, वाढत जाते. हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलंय. खूप मोठा सेशन असतो ॲक्च्युली, बट तुमच्यासाठी आता इट्स इनफ. राईट. तर सियाल आणि सायमा शिलावरण. वरचा सियाल असतो, खालचा सायमा. सायमा युजली समुद्राचा जो तळ असतो ना, तो सायमा असतो, सिलिका आणि मॅग्नेशियमने बनलेला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या नकाशात योग्य बंदर निवडा. पोर्ट्स दिले आहेत है ना. यस. आता हा कोणता आहे? पॅराद्वीप. ब चेन्नई, क कोचीन आणि ड मार्मागोआ. बरोबर. 12 महत्वाचे बंदर आहेत ना, मेजर पोर्ट्स इन इंडिया. ओके. चलो नेक्स्ट नाव, सगळे पोर्ट्स व्यवस्थित करा, नकाशा पण करा. आता जोड्या लावा. केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था कुठे आहे? मधमाशी संशोधन संस्था पुणे. इथेच आहे, खूप कुठे जावं लागायचं नाही तुम्हाला. FC रोड गेले ना, सरळ सरळ जा, शिवाजीनगरला लेफ्ट हँड साईडलाच हे आहे. प्युअर हनी मिळतं तिथे तुम्हाला, प्युअर. ठीक आहे. काही साखर बिकर. ओ हो हो, व्हॉट इज दिस? एक मिनिट हा. ओके. केंद्रीय कांदा लसूण संशोधन संस्था राजगुरुनगर. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था मांजरी. हडपसरच्या पुढे गेले राईट हँड साईडला मांजरी द्राक्ष. केंद्रीय संत्री, हे तर सगळ्यांना माहित असेल, नागपूर. ओके. चलो. आणि हे बघा, इथे तुम्हाला लक्षात येत आहे, हे सगळे राष्ट्रीय आणि केंद्रीय स्तरावरचे आहेत, सेंट्रल लेवलची सगळे संस्था आहेत. सो इम्पॉर्टंट. ओके. नेक्स्ट आता, तौक्ते चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले होते. बरोबर ना. अरबी समुद्रातच तयार झाले होते ना तौक्ते. यस, बरोबर आहे. आणि हा लक्षात ठेवा, हा जो चक्रीवादळ होता ना, 98 नंतर, 1998 नंतर पश्चिम किनारपट्टीवर हा सगळ्यात मोठा चक्रीवादळ. आता मोठा चक्रीवादळ म्हणजेच काय, हे कसं काय ठरतात? वाऱ्याच्या वेगवरनं. कशावरनं ठरतं? वाऱ्याचा. तर 220 किलोमीटर प्रति तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाऱ्याचा वेग तौक्ते चक्रीवादळमध्ये नोंदवला गेलेला. बरोबर. तर हे पश्चिम किनारपट्टीवर
थडकलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर म्यानमार या देशाने तोक्ते हे नाव दिले. बरोबर आहे. तोक्ते म्हणजेच त्या भागात एक सरडा असतो ना, तो रंग बदलतो, तसा आहे हे. ठीक आहे. तोक्ते 14 मे ते 19 मे 2021 पर्यंत या आवर्तीचा परिणाम होता. यस, ह्या कालावधीमध्ये आलं ना. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली काय आलं होतं? यास. काय आलं होतं? यास, है ना. चलो, सो हे तिघं पण बरोबर आहे. सो एक पण सर्व योग्य. तो ऑप्शन 4 इज द आन्सर. चुकीची जोडी निवडा. ऊर्जा केंद्राचे प्रकार विचारले. आंध्रलेख पवन ऊर्जा प्रकल्प पुणेमध्ये आहे. यस. फेकरी कुठे आहे? जळगाव, भुसावळ. भुसावळ आपण म्हणतो ना, भुसावळ औष्णिक ऊर्जा केंद्र फेकरी नावाने पण ओळखलं जातं, दीपनगर नावाने पण ओळखलं जातं. ठीक आहे. तर हे पण बरोबर आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे. येस. साक्री नो. साक्री धुळे जिल्हा, इथे काय आहे? सौर ऊर्जा प्रकल्प. इथे एक अजून लक्षात ठेवा, इथे पवन ऊर्जा प्रकल्प पण आहे. ब्राह्मणवेल इथे साक्रीमध्येच, आणि साक्रीलाच एक सौर ऊर्जा प्रकल्प पण तयार होत आहे मोठा. ठीक आहे. ते निजामपूर इथे. तर साक्री हे चुकीचं ठरतं. आळंदी सौर पवन प्रकल्प, दोघं आळंदी. तर ऑप्शन 3 इज रॉंग. नेक्स्ट, आता जोड्या लावा. बेट दिली आहेत. कुठे आहे ते? खांदेरी, उंदेरी कुठे येतं? अलिबाग. कुर्टे तुम्हाला माहिती आहे, सिंधुदुर्ग किल्ला कुर्टे बेटावरच आहे. सिंधुदुर्ग. कासा, जंजिरा किल्ला पदमदुर्ग, आणि मड आयलँड मुंबई. युजली पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये किडनॅप होऊन मड आयलँडलाच पोचलेले असतात ना, तोच मड आयलँड हा. इथे सगळी शूटिंग्स इथेच होतात मड आयलँडला. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती तांब्याची धातुकी आहे? ओर्स ऑफ द कॉपर. कॉपरचे खूप सारे ओर्स बघायला मिळतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. तर त्याची पण एक लिस्ट काढून ठेवणार तुम्ही, कार्बोनेटच्या स्वरूपात, सल्फाईडच्या स्वरूपात, ऑक्साईडच्या स्वरूपात. तर ती एक लिस्ट सायन्समध्ये पण मदत करेल, जॉग्रफीमध्ये पण मदत करेल. राईट. तर कोणती तांब्याची धातुके आहे? तर ती आहे मॅलासाईट आणि एक आहे क्युप्राईट. हे दोघं तांब्याची आहे. सो अ आणि क हे योग्य ठरतं. पायराईट ही कोणाची आहे? लोहची. आयन पायराईट वगैरे आपण म्हणतो ना. यस. आणि दुसरं कॅलामाइन ही जस्त. कोणाची आहे? जस्त, झिंक. नेक्स्ट, उंची अनुसार म्हणजे जास्त उंचीकडून कमी उंचीकडे खालील कोणते योग्य आहे? आलं लक्षात? जास्त कडून कमीकडे. चला, कोणते आहे आता? कळसुबाई सर्वात उंच. यस. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड, केवढी उंची त्याची? 24. तोरणा 4 आणि राजगड 1376. ऑप्शन 2. हे मला पाठ नसतात. मला हे कायम बघून घ्यावे लागतात, मला हे कधीच पाठ नाही होत. चलो, नेक्स्ट. एवढं बघा, एवढी टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते इन सोलार रेडिएशन. ठीक आहे. किती? आता बघा, सूर्याकडनं तर 100% सूर्य पाठवत आहे, पण आपल्या पृथ्वीपर्यंत किती पोहोचते? 51%. किती पोहोचते? 51. 39% ही सूर्याकडनं येत असताना 39% जेव्हा ही सूर्यकिरण सौर ऊर्जा वातावरणाच्या अनेक थरामधनं येते. बरोबर. काही वेळेस वातावरणाचे काही थर काय करतात? तिला परत पाठवून देतात, ज्याला आपण म्हणतो परावर्तन, रिफ्लेक्शन. ढग वगैरे जे असतात वातावरणामध्ये, आपण म्हणतो ना धुलीकणं असतात, जेव्हा सूर्यकिरण जाते, प्रकाशाचे अपस्करण होतं, स्कॅटरिंग ऑफ लाईट होते. यस. तिथे नाश होते काही एनर्जी जे पण वातावरणामध्ये बाष्प वगैरे असते, हे काय करते? हे सौर ऊर्जा शोषून घेते, ॲब्झॉर्प्शन. त्या सगळ्या प्रक्रियांमध्ये 49% ऊर्जा काय होते? सूर्य म्हणजे वातावरण घेऊन घेते किंवा नष्ट होते, म्हणजे ते पूर्ण पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. तर पृथ्वीपर्यंत किती पोहोचते? फक्त 51%. क्लिअर? याला आपण म्हणतो हिट बजेट ऑफ द अर्थ. हे तुम्हाला हवामानशास्त्रामध्ये एक मोठा टॉपिकच असतो, पण कंबाईनसाठी एवढा महत्त्वाचा नाही. तर इथे फक्त आता तुम्ही एवढं लक्षात ठेवणार. ओके. चलो, आता नेक्स्ट. योग्य विधान निवडा. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येचे 45.2% लोकसंख्या नागरी भागात राहते. यस. आपल्या महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या एवढी आहे. बरोबर. सन 2001 मध्ये हे प्रमाण केवढे होते? 42.4.
4 वाढते ना नागरिकीकरण, ज्याला आपण म्हणतो अर्बनायझेशन, कारण लोकसंख्या नागरी भागात आता वाढत आहे. बरोबर. सो हे पण बरोबर आहे, तर दोन्ही योग्य आहे. हे पण मी तुम्हाला बघा स्पष्टीकरणमध्ये सर्वात जास्त नागरी म्हणजे गोवाची काहीतरी 62 पॉईंट समथिंग एवढी लोकसंख्या नागरी भागात राहते, तर ते दिलं आहे स्पष्टीकरण, व्यवस्थित बघून घ्या. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. 50 लाखपेक्षा मोठ्या नागरी वस्तीस काय म्हटलं जातं? मेघालोपोलिस. मेगा म्हणजे मोठा ना. यस, तर मेघालोपोलिस. आता मेट्रोपोलिस म्हणजेच काय? 10 लाखापेक्षा जास्त. आपण मेट्रो सिटीज म्हणतो ना, मेट्रो सिटी, लाईफ इन द मेट्रो, मेट्रो सिटीज आपण म्हणतो ना, मेट्रो. 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या. क्लिअर. आणि शहर, शहर काय म्हणतो त्याला आपण? शहरला 50,000 पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या, शहर. ठीक आहे. आणि इथे दिलं तुम्हाला सन्नागर, कन्वर्बेशन. कन्वर्बेशन काय असतं ना, जसं बघा की आता एक आपण एक्झाम्पल पुण्याचं घेऊयात. तुम्हाला माहिती आहे पुणे आणि चिंचवड, पिंपरी चिंचवड. आता बाहेरून जे येतात ना त्यांना काय होतं, पिंपरी चिंचवड म्हणजे पुणे, पण एक्झॅक्टली ते वेगळं आहे, पुणे वेगळं आहे. पण काय झालंय, पुण्याचा पण विस्तार आणि पिंपरी चिंचवडचा पण विस्तार एवढं गेला आहे ना की दोघं एकमेकांमध्ये काय झालेत, मिसळून गेलेले आहेत. आणि तो एक पूर्ण एक सन्ना घर तयार करतात. म्हणजे लोक इकडून तिकडे जातात, कामानिमित्त येत जातात सगळं, त्याला आपण म्हणतो सन्नागर. आग्रा, मथुरा, आलं लक्षात? हे पण काय एक प्रकारचं सनागर. कन्वर्बेशन म्हणजे दोन मोठी सिटीज, त्यांचा विस्तार एवढा होतो की दोघं काय होतात, मिसळून जातात एकमेकांमध्ये. त्यांची आपण बाउंड्रीज असे फिक्स करू शकत नाही, याला म्हणतात कन्वर्बेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट, 16व्या भारतीय वनस्थिती अहवाल 2019 अनुसार भारतात, मे बी हा आय थिंक तुम्हाला उत्तर रॉंग दिला गेलेला आहे. ते उत्तर आहे 2.89% वृक्ष व 21.67% वने आहेत. बरोबर आहे. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. 2019 16वी जी वनस्थिती अहवाल होती. आता लक्षात ठेवा, वनस्थिती अहवाल कोण देतं? वनस्थिती अहवाल कोण देत असतं? फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया. कोण देत असतं? फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया देत असतो. लक्षात ठेवा. आता इथे प्रश्न पडला असेल की मॅम वृक्ष आणि वन हे काय आहेत? ठीक आहे. लक्षात ठेवा, वन आणि वृक्ष, वृक्ष आणि वन इथे आपण एक बघूया. ज्या वेळेस 10 हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा जास्त एरिया विस्तारलेला असेल आणि त्याची ट्री कॅनोपी म्हणजेच काय, असं खाली तुम्ही उभे राहा आणि आकाशाकडे बघा. समजा पूर्ण वृक्ष झाड असेल, तुम्हाला आकाश स्पष्ट दिसत नसेल, मध्ये पानं, झाडांचे फांद्या सगळे येत असेल, तर काय होते, तुम्हाला स्पष्ट दिसतोय का आकाश? नाही. आणि 10 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र त्याने व्यापलेलं आहे. यस, तर याला आपण म्हणतो वन. काय म्हटलं जातं? वन म्हटलं जातं. आणि वृक्ष काय म्हटलं जातं की यांनी 10 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र व्यापलेला असतो आणि या क्षेत्रात तुम्ही जेव्हा असं वरती बघितलं, तुम्हाला आकाश स्पष्ट दिसत आहे, या क्षेत्राला आपण म्हणतो वृक्ष. काय म्हटलं जातं? वृक्ष. समजलं? ठीक आहे. ते एरिया याच्या, आणि याला आपण जे म्हटलं ना, आपण जेव्हा वरती बघतो तर याला आपण म्हणतो ट्री कॅनोपी. काय म्हटलं जातं याला? ट्री कॅनोपी. आच्छादन, मराठीमध्ये शब्द आहे आच्छादन. तर हे कधी 10% पेक्षा जास्त असेल तर वनमध्ये घेतलं जातं, 10% पेक्षा कमी असेल तर वृक्ष घेतलं जातं. समजलं? ट्री कवर आणि फॉरेस्ट कवर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नाव. ॲग्री सिल्व्हिकल्चरमध्ये पद्धतीत खालील कसली लागवड करतात? ॲग्री सिल्व्हिकल्चर. ॲग्री म्हणजेच कृषी आणि सिल्वी म्हणजेच उपयुक्त वृक्ष. म्हणजे शेतामध्ये तुम्ही पिकं पण लावता आहेत आणि उपयुक्त जे वृक्ष आहे ते पण लावत आहे, तर याला आपण म्हणतो ॲग्री सिल्व्हिकल्चर. आता पुढे बघा, कृषी पिकं, चारा आणि वनवृक्ष सगळं दिले आहेत ना, म्हणजे ॲग्री सिल्वी पास्टोरल. चारा म्हणजेच पास्टोरल है ना, तर हे काय येणार? ॲग्री सिल्वी पास्टोरल. फळझाड आणि चाऱ्याचे पिकं, हॉर्टी पास्टोरल है ना. फळझाड म्हणजेच फळची लागवड, हॉर्टिकल्चर, आणि चाऱ्याचे पिकं पास्टोरल, याला म्हणतात हॉर्टी पास्टोरल. वनवृक्ष आणि चाऱ्याचे पिकं सिल्वी पास्टोरल. याच्यावर असतात क्वेश्चन, जोड्या लावा किंवा डायरेक्ट वन लायनर क्वेश्चन, इम्पॉर्टंट.
महाराष्ट्रात सर्वाधिक खारफुटीचे वनं कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. आपल्या महाराष्ट्रात लक्षात ठेवा 350 चौरस किलोमीटर एवढे खारफुटीचे वनं आहेत. किती आहेत? एवढे. ओके. महाराष्ट्रामध्येच किती आहे टोटल महाराष्ट्राचा विचार केला तर 350 चौरस किलोमीटर. त्यापैकी सर्वात जास्त कुठे आहे? रायगड. रायगडमध्येच किती येते? 120 चौरस किलोमीटर. आणि लक्षात ठेवा दुसरी गोष्ट की आपल्या भारताचा कधी आपण विचार केला तर भारतामध्ये एकूण भारताच्या किती एरियामध्येच हे खारफुटीचे वनं आहे तर भारताच्या लक्षात ठेवणार 4975 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहेत? खारफुटीचे. कांदळवने किंवा याला आपण मँग्रोव्ज असं पण म्हणतो. खूप कमी आहे त्या मानाने खूप कमी आहे. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन. योग्य विधान निवडा. भारताच्या एकूण समुद्रकिनाऱ्यापैकी महाराष्ट्राला 9.58% लाभला आहे. यस. बघा आपल्याला किती समुद्रकिनारा आहे? 720 किलोमीटर. भारताच्या एकूण समुद्रकिनाऱ्याचे ते किती होतं टक्केमध्ये काढलं तर 9.58. बरोबर आहे. पश्चिम किनारपट्टी रिया प्रकारची आहे. यस. रिया प्रकारची म्हणजेच काय? खचलेली किनारपट्टीलाच आपण म्हणतो रिया प्रकारची किनारपट्टी. ओके. बघा खचलेली किनारपट्टी 3 प्रकारची असते. एक असते रिया प्रकारची, एक असते फियॉर्ड आणि एक असते डाल्मेशन. 3 प्रकार कधी आपण भूगोलमध्ये वाचतो. तर आपल्या महाराष्ट्र किंवा आपण जी पूर्ण पश्चिम किनारपट्टी ही कोणत्या प्रकारची आहे? रिया प्रकारची. कोणती येते? रिया प्रकारची. ओके. सो ब हे पण बरोबर आहे. तर अ ब दोघी पण योग्य आहे. बरोबर. या ठिकाणी भूकंप संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. सातारा मध्ये ओगलेवाडी जारमाची इथे. ओके. यस. त्याच्यानंतर नेक्स्ट जोड्या लावा आता. चला साक्षरता आणि त्या पण जिल्ह्या वाईज घेतलेला आहे. बरोबर. यस. चलो सो नंदुरबार सगळ्यात कमी आहे ना? सगळ्यात कमी. पुणे, बीड, नागपूर. बरोबर. ठीक आहे. आता इथे समजा तुम्हाला इथे मी हे का घेतले पुणे आणि नागपूर. नागपूर पण मोठा आपल्या महाराष्ट्राचा शहर उपराजधानी. पुणे विद्येचे माहेर घर. पण दोघांचं साक्षरतेमध्ये आपल्याला काय वाटू शकतं? पुण्याची जास्त असू शकते, नागपूरची कमी. तर असं पण कधी तुम्हाला विधान विचारलं लक्षात ठेवा. ओके. चलो तर नेक्स्ट क्वेश्चन. एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्रप्रवाह कोणत्या किनाऱ्यावर वाहतो? असं आहे ते. कोणते आहे ते? साऊथ अमेरिका खंडचे पेरू, चिली हे देश आहेत ना त्याच्या किनाऱ्यावरनं असं सामान्य परिस्थिती जेव्हा असते नॉर्मल कंडिशन त्यावेळेस इथनं शीत सागरी प्रवाह वाहत असतो ज्याला आपण म्हणतो हम्बोल्टचे प्रवाह. काय म्हटलं जातं त्याला? हम्बोल्टचे प्रवाह किंवा पेरू चिली प्रवाह, शीत प्रवाह असं म्हणतो. पण ही काही वेळेस ही परिस्थिती उलटी होऊन जाते. उलटी म्हणजे ॲबनॉर्मल कंडिशन. तर ते त्यावेळेस इथनं शीत प्रवाहानं वाहतात ते काय होऊन जातात? उबदार. आलं लक्षात? त्याला आपण म्हणतो एल नीनो. काय म्हणतो? एल नीनो. आणि एल नीनो हा स्पॅनिश शब्द आहे. कोणता शब्द आहे? स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ काय होता? लहान मुलगा, लिटिल बॉय. आणि हे युजली डिसेंबरच्या कालावधीमध्ये हे तयार होत असतात म्हणून याला क्रिस चाइल्ड पण म्हणतात. येशूचे पुत्र मुलगा क्रिस चाइल्ड. समजलं? यस. सो उत्तर पेरू. आता अयोग्य विधान निवडा. कोकण किनारपट्टी खचलेली किनारपट्टी आहे. किनारपट्टीचा पश्चिम भाग वलाटी म्हणून ओळखला जातो. सी या सेंटेन्समध्ये कोकण किनारपट्टी खचलेली आहे हे बरोबर आहे. पण पुढचं जो वाक्य दिलेलं आहे कंटिन्युएशन दॅट इज रॉंग. कारण पश्चिम जो भाग आहे त्याला आपण म्हणतो खलाटी आणि पश्चिम किनारपट्टीचा जो पूर्व भाग आहे त्याला आपण म्हणतो वलाटी. सो हा पश्चिम भागला खलाटी म्हणणार, वलाटी पूर्व भागाला म्हणतात. म्हणून ही स्टेटमेंट काय जाते तुमची? चुकीची ठरते. कोकण किनारपट्टीची लांबीपेक्षा रुंदी कमी आहे ना? यस. लांबी केवढी आहे? 720 किलोमीटर. रुंदी बघा जेव्हा तुम्ही कोकण किनारपट्टी वाचतात त्यावेळेस तुम्ही काय वाचतात की चिंचोळा आहे ना ही म्हणजे जास्त रुंदीने जास्त नाही आहे कारण खचलेली असल्यामुळे. तर तिची रुंदी केवढी येते? 45 to 80 किलोमीटर्स. रुंदी केवढी आहे? 45 ते
80 किलोमीटरपर्यंत त्याची रुंदी आहे, लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त आपल्या कोकण किनारपट्टीची रुंदी कुठे बघायला मिळते तुम्हाला? उल्हास नदीच्या खोऱ्यात. कुठे बघायला मिळते? उल्हास नदीच्या खोऱ्यात. ती केवढी आहे? इथे रुंदी आहे 100 किलोमीटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नाशिक पुणे महामार्ग खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगेतून जातो? तुम्हाला माहिती आहे ना नाशिक पुणे महामार्ग. यस, त्याला आता नॅशनल हायवे 60 म्हणून ओळखलं जातं, है ना. चंदनपुरी घाटातनं जातं. बरोबर. कोणती रांग आहे ती? हरिश्चंद्र. हरिश्चंद्र रांग, चंदनपुरी घाट. योग्य विधान निवडा. आता हा इथे एक आपल्याकडनं चूक झालेली आहे. इथे तुम्हाला अयोग्य लिहायचं आहे. काय? अयोग्य विधान, है ना. यस. बाकी बघा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगरामुळे गोदावरी भीमा नदीचे खोरे वेगळे होतात. बरोबर. कळसुबाई शिखर हे हरिश्चंद्र रांगेवर आहे. बरोबर. बालाघाट डोंगरामुळे बीड जिल्ह्याचे उत्तर दक्षिण असे 2 भाग होतात. बरोबर आहे. यस. आणि या रांगेची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते नाही. लक्षात ठेवा, हरिश्चंद्र उंच आहे, बालाघाट हा सपाट मात्याचा प्रदेश आहे, म्हणजे उंची कमी कमी होत जाते ना. येस. सो ऑप्शन 4 हे काय आहे? अयोग्य आहे. बाकी 3 हे काय आहे? योग्य. म्हणून इथे क्वेश्चन जरा थोडंसं अयोग्य योग्य मध्ये कन्फ्युजन झालं होतं. क्लिअर इट. ओके. नेक्स्ट. WM डेव्हिसने अपक्षरण चक्रात खालील कोणती त्रिके दिलेली आहेत? त्रिके, डेव्हिसची त्रिके. डेव्हिसने बघा एक सामान्य अपक्षरण चक्र दिला होता. कधी तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असा विचारला तर लक्षात ठेवणार. याची त्रिके त्याने जेव्हा हा सिद्धांत किंवा हा चक्र मांडलं तर त्याने सांगितलं होतं की कोणत्याही भूरूप जेव्हा तयार होतं तर 3 घटक काम करतात. ते म्हणजे स्ट्रक्चर, प्रोसेस आणि टाइम. तर संरचना, प्रक्रिया आणि काळ. ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके. बघा, बऱ्याच जणांनी राज्यसेवेचा अभ्यास वगैरे केला असेल तर तुम्ही अपक्षरण चक्र वाचत असताना डेव्हिसचे 3 अवस्था वाचतात. युवा अवस्था, प्रौढ अवस्था, वृद्ध अवस्था. तर तुम्हाला ते पण त्रिके वाटायला लागतात पेपरमध्ये. नाही, त्रिके कोणती आहे? स्ट्रक्चर, प्रोसेस आणि टाइम. ठीक आहे. नेक्स्ट. वराड या प्रादेशिक विभागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? वराड. वराड हा जो भाग आहे ना, हा ब्रिटिशकालीन ह्या भागाला, म्हणजे जे आपण विदर्भ म्हणतो ना, विदर्भ तर पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ. बरोबर. पश्चिम विदर्भचा भाग आणि काही उत्तर महाराष्ट्राचा खानदेशचा जो जळगाव हा भाग आहे ना, याला एकंदरीत ब्रिटिश काळामध्ये आपल्याला काय म्हणायचे? वराड किंवा बेरार रिजन. काय म्हणायचे? बेरार भाग म्हणायचे. तर त्याच्यामध्ये बघा बुलढाणाचा भाग येतो, खामगाव तो पूर्ण परिसर, वाशिम जिल्हा येतो, यवतमाळ येतो, वर्धा येत नाही. आलं लक्षात? वर्धा येत नाही, कारण ते पूर्व भागात येतं ना. पश्चिम विदर्भ म्हणतोय ना आपण, त्याला आपण वराड म्हणतो. सो इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. आणि इथे तुम्ही लिहून पण टाका, वराड भागाला अजून काय म्हणून ओळखलं जातं? बेरार भाग. बेरार रिजन पण म्हटलं जातं. ओके. आता जोड्या लावा. इथे पण थोडंसं एक करा. जो दुसरा ब आहे ना, इथे मंदाकिनी करून, मंदाकिनीच्या ठिकाणी इथे नंदाकिनी करा. नंदाकिनी करा. ठीक आहे. मला माहिती आहे गंगा नदी वाचत असताना आपण काय बघतो की अलकनंदा आणि भगीरथी एकत्रित झाली का गंगा नदी तयार होते, असं आपण युजली डायरेक्ट असा अभ्यास करतो. पण लक्षात ठेवा, अलकनंदा नदीला भगीरथी भेटण्याच्या अगोदर अनेक प्रवाह भेटत असतात आणि या सगळ्या नद्यांचा पाणी गंगेमधनं वाहत असतो. म्हणून तुम्हाला या सगळे प्रयाग माहीत असणं गरजेचं आहे. आपण काय फक्त पहिलं काय वाचतो की अलकनंदा भगीरथी एकत्रित झाली गंगा. पण अलकनंदाला याच्या अगोदर ह्या नद्या भेटत आहेत ना, आणि सगळ्यांचं पाणी पण गंगामध्ये वाहत आहे. राईट. तर हे लक्षात ठेवतं. अलकनंदा, धौली गंगा, विष्णुप्रयाग. अलकनंदा नंदाकिनी, हे नंदाकिनी, त्याला म्हणतो नंदप्रयाग. अलकनंदा पिंडर हे कुठे मिळतात? कर्णप्रयाग म्हणतात. आणि अलकनंदा मंदाकिनी रुद्रप्रयाग. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, लक्षात ठेवा. नेक्स्ट. मध्य कोकणातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या? आता कोकणातल्या नद्यांना आपण असं वर्गीकरण करतो, उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण. तर मध्य कोकण विचारलंय तुम्हाला तर पाताळगंगा, कुंडलिका, सावित्री आणि वशिष्ठी. इथे ऑप्शन्स बघा. इथे बघा, काजवी, मुचकुंदी, वाघोटन, गड हे दक्षिण कोकण है ना. तानसा, काळू, भातसा, मुरबाडी उत्तर कोकण. आणि हे मिक्स दिलंय आपण खालचा पर्याय. तर इथे मध्य कोकण ऑप्शन 2. नेक्स्ट. आता जोड्या लावा. भारतीय वन कायदा 1927, वन संवर्धन कायदा 80, ग्रीन ट्रिब्युनल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण 10, राष्ट्रीय कृषी वानिकी धोरण 4.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेला नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे? कोल्हापूर. येस. सो नकाशे प्रत्येक जिल्ह्याचे थोडे थोडे एक रफ फिगर लक्षात ठेवणार. यस. चलो, सो कोल्हापूरचा आहे. टुंड्रा या शब्दाचा अर्थ काय होतो? वृक्षहीन ओसाड मैदान. टुंड्रा हा फिनलंड ह्या भाषेचा शब्द आहे, तिथून तयार झालेला आहे हा टुंड्रा. ठीक आहे. आणि तुम्ही टुंड्रा बर्फाळ प्रदेश असतो ना, ओसाड कारण तिथे कोणतेच वृक्ष, एवढ्या बर्फामध्ये कुठे वृक्ष असतील, काहीतरी मॉस लायकिन वगैरे बघायला मिळतात. तर टुंड्रा या टुंटुरी हा फिनलंड भाषेच्या शब्दातून तयार झाला, ज्याचा अर्थ होतो वृक्षहीन ओसाड मैदान. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांची उत्तरेकडून दक्षिणेकडे मांडणी करा व योग्य पर्याय निवडा. उत्तरेकडून दक्षिणेकडे. आता तुम्हाला ॲटलिस्ट राज्य माहीत असेल तरी तुमचं उत्तर येतो. सी, नरोरा यूपी, कल्पक्कम काकरापारा गुजरात, कैगाव कर्नाटक. चला लावा आता. यूपी, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू है ना. आणि फक्त राज्यच लक्षात ठेवायचे आहे तरी तुमचं उत्तर येऊन जातं. आणि काय खूप जास्त नाही आहे ना अणुप्रकल्प आपल्या भारतामध्ये, तो हे व्यवस्थित लक्षात ठेवणार. ओके. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा, सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग ना. येस. सर्वात जास्त लोकसंख्या घनता पॉप्युलेशन डेन्सिटी. येस, मी दिलेली पण आहे, ते पण पाठवून जाईल, तुमची फिगर पण दिली आहे म्हणून. सर्वात कमी घनता असलेला, सर्वात कमी गडचिरोली. सर्वात जास्त दशवार्षिक वाढ म्हणजे वृद्धी दर 31.01 ठाणे. ठीक आहे. नोट्स म्हणून पाठ करून टाका हे आता. यस. योग्य पर्याय निवडा आता, योग्य विधान निवडा. 2021 ची जनगणना भारताची 16वी असेल. यस. 2011ची 15वी होती ना. यस. आणि बघा ह्या 16वी जनगणनेमध्ये किती प्रश्न विचारले जाणार आहे? 31. किती प्रश्न? 31 क्वेश्चन्स, 31 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्यापैकी एक प्रश्न काय आहे? 21च्या जनगणनेत घरात कोणते मुख्य तृणधान्य खातात? हा प्रश्नही घेण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, हे पण प्रश्न घेण्यात आलेला आहे. घरात मुख्य कोण आहे ते पण विचारलं गेलेलं आहे. याच्यामध्ये ओबीसीची पण जनगणना, ट्रान्सजेंडर बरोबर आहे. तर असे 31 प्रश्न आहे. पण हा एकदम थोडासा वेगळा वाटतो ना, तृणधान्य काय खातात हे पण. सो इम्पॉर्टंट. सो अ ब दोघं पण काय आहे? योग्य. आता हे काय दर्शवतं तुम्हाला नकाशा? अष्टविनायक. याच तुम्हाला अष्ट म्हणजे 8. 8 पैकी 5 तर कुठे आहे? पुणे जिल्ह्यात. 2 रायगड आणि 1 नगर, है ना. आता हे बघा, हे तर तुम्हाला सगळं कळून गेलं. पण याला कधी तुम्हाला प्रश्न विचारला गेला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, किंवा तुम्हाला असा प्रश्न आला की कधी तुम्ही उत्तरेकडून अष्टविनायकच्या दर्शनाचा प्रवास सुरू केला, तर सर्वात प्रथम काय लागेल तुम्हाला? लेण्याद्री. काय लागणार? लेण्याद्री. बरोबर की नाही. मग काय लागणार? हे ओझर. काय लागणार? ओझर. हे सगळे नावं लक्षात ठेवा तुम्ही, है ना. यस. त्याच्यानंतर हे काय आहे? महागणपती रांजणगाव. बरोबर. हे काय आहे? थेऊर चिंतामणी. हे काय आहे? मोरेश्वर मोरगाव. हे नगर जिल्ह्याचं सिद्धटेक सिद्धिविनायक, है ना. आणि इकडे हे महड वरदविनायक आणि हे पाली बल्लारेश्वर. उत्तरेकडून दक्षिणेकडे. मॅपिंग विचारला जाऊ शकतो, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो लक्षात ठेवा. व्हेरी इझी. 1-2दा लक्षात ठेवा. कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान लघु ग्रह फिरतात? ड्वार्फ प्लॅनेट. मंगळ आणि गुरु. मार्स आणि ज्युपिटर यांच्या दरम्यान काही शिलाखंड फिरत असतात. आणि हे जसे पृथ्वी स्वतः सूर्याभोवती फिरते ना, हे ग्रह जे सूर्याभोवती फिरतात ना, तसेच हे पण फिरत असतात. लक्षात ठेवा. कोणते? लघु ग्रह. ठीक आहे. नेक्स्ट, जिल्ह्यांच्या निर्मितीनुसार योग्य क्रम असणारा पर्याय निवडा. चला, कोणता आहे निर्मिती अनुसार योग्य क्रम कोणता? लातूर 82 मध्ये तयार झालं आहे. नंदुरबार धुळेपासून निघालं आहे ना ते 98. गोंदिया 99 आणि पालघर रिसेंट सगळ्यात ताजा आणि नवा जिल्हा 2014. बरोबर. यस. सो ऑप्शन 2.
खडकातील कलाडगी सिरीजमध्ये कोणते खडक खनिज पाहाव्यास मिळेल? खडक जेव्हा आपण बघतो, खनिज संपत्ती जेव्हा आपण बघतो, आपल्याला माहिती नाही जे पण खनिज आहे हे खडकातनं जमिनीतनं काढतो ते काही पट्टे असतात. आलं लक्षात? तर त्यातली कलाडगी सिरीज हे तुम्हाला कडप्पा कालखंडातील खडकात ही सिरीज बघायला मिळते. यातनं आपण काय काढतो? चून, खडक आणि शेल. या नोट्समध्ये सगळं वाचून घ्या व्यवस्थित. चुकीची जोडी निवडा. लाकडी खेळणी सावंतवाडी. यस, प्रसिद्ध आहे ना सावंतवाडीच्या लाकडी खेळणी, खूप प्रसिद्ध आहे प्राचीन काळापासून, अजून पण ती ट्रेडिशनल तिथला बिझनेस आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट. यस. त्याच्यानंतर रेशमी वस्त्र, एकोडी है ना. यस, एरी सिल्क तिथे तयार होतो खास करून. पितांबरी औरंगाबाद आहे का? नाही, येवला. येवला माहिती ना तुम्हाला? यस, तिथे पैठणी पण मिळते. तुम्हाला नसेल माहिती, मुलींना माहीत असेल. पैठणी, पितांबरी, येवला. अडकित्ते, बागणी. बागणी सांगलीमध्ये बागणी आहे, तिथे पण अडकित्ते खूप फेमस आहेत, खूप फेमस आहेत. तर बघा असं फेमस असतं, आपल्यालाच महाराष्ट्राचं माहीत नसतं, दुनियाभर जातात आपल्यालाच माहीत नसतं. जसं गांजीफास लक्षात ठेवा. सावंतवाडीमध्ये अजून एक खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजेच की जसे आपण पत्ते खेळतो की नाही, ते पत्ते असतात, तर असे तिथे लाकडी पत्ते बनवतात आणि ते लाकडी पत्ते गोल आकाराचे असतात. त्याला काय म्हणतात? गांजीफास. हे पर्शियन जे कल्चर होतं ना, त्यावेळेस अशा गेम खेळले जायचे. अजून पण तिथे गांजीफास बनतं आणि एक्सपोर्ट होतं ते पण लक्षात ठेवणार. आणि कुठे बनतं ते? सावंतवाडी. ठीक आहे. नेक्स्ट, 2020 ते 21 दरम्यान आलेल्या उष्णकटिबंधीय आवर्तनचा योग्य क्रम कोणता? कमॉन. निसर्ग पहिले आला होता ना. यस, पश्चिम किनारपट्टीवर, त्याच्यानंतर निवर, तोक्ते आणि यास. ओके, हे लक्षात ठेवणार. नेक्स्ट, आता शेवटचा प्रश्न. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. अयोग्य विचारलंय हा. इनकरेक्ट. राज्यघटनेत अनुसूचित जमातीची व्याख्या करण्यात आलेली नाही. नाहीच आहे ना. यस. मिझोरम राज्याच्या एकूण लोकसंख्येचे 94.4% लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे, म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब, ST पॉप्युलेशन आहे. तोडा जमातीचे लोक निलगिरी पर्वतरांगेत राहतात. यस, तोडा. निलगिरी म्हणजेच हा भाग कोणता येतो? केरळ, तमिळनाडू, त्या भागात ही जमात बघायला मिळते. आणि महाराष्ट्रात 57 आहे का? नाही, किती? 47 प्रकारचे आहेत. ठीक आहे. इथेच तुमचे 70 प्रश्न कंप्लीट होतात आता. ठीक आहे. चलो, थँक्यू.